एक एक खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपण जागेपणी जो वेळ घालवतो ना, त्यातला जवळजवळ काय म्हणू, एक तृतीयांश ते अर्धा वेळ आपण वर्तमानात नसतोच. म्हणजे दिवसाचे 16 तास जागे असू, तर त्यातले जवळपास 6 ते 8 तास आपलं मन कुठेतरी दुसरीकडेच असतं. मग आपण करतो काय त्यावेळेत? आपण स्वतःशी बोलत असतो. आणि आज आपण आपल्या याच आतल्या आवाजाबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी क्षमता आहे ना, जी आपल्याला आपल्या जीवनावर शांतपणे विचार करायला लावते. हो. आणि मला वाटतं आजच्या चर्चेला एक चौकट देणं खूप महत्वाचं आहे. हा जो आतला आवाज आहे, तो म्हणजे काहीतरी गूढ गोष्ट नाहीये. तो आपल्याला उत्क्रांतीमध्ये मिळालेला एक जबरदस्त फायदा आहे. समस्या सोडवण्याचं, नियोजन करण्याचं एक अविस्मरणीय साधन. पण याच आवाजाची एक गडद बाजूसुद्धा आहे, जिला मानसशास्त्रज्ञ इथन क्रॉस चॅटर म्हणतात. आज आपण याच आवाजाच्या दोन्ही बाजू बघणार आहोत, म्हणजे एक आशीर्वाद आणि एक शाप. आणि विशेषतः जेव्हा हा आवाज नकारात्मक बनतो, तेव्हा त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात, यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. उत्तम. मग याची जरा चिरफाड करूया का? चला, आधी चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. म्हणजे हा आवाज इतका महत्वाचा का आहे? तो जगण्यासाठी एक फायदा म्हणजे एक सर्व्हायव्हल ॲडव्हान्टेज कसा आहे? याचे अनेक पैलू आहेत. सर्वात पहिलं आणि मूलभूत कार्य म्हणजे शाब्दिक कार्यकारी स्मृती. हे आपल्या मनाचं म्हणजे एक प्रकारचं मेंटल नोटपॅड आहे. मेंटल नोटपॅड. ओके. हो, हे आपल्याला शाब्दिक माहिती, जसे की कोणी सांगितलेला फोन नंबर किंवा पत्ता, आपल्या डोक्यात काही काळासाठी सक्रिय ठेवायला मदत करतं. अच्छा, म्हणजे जसं आपण एखादा नंबर ऐकतो आणि तो सेव्ह करेपर्यंत मनातल्या मनात 9820 असं घोकत राहतो. तोच का हा आवाज? अगदी अगदी तोच. तो आवाज आपल्याला ती माहिती तात्पुरती लक्षात ठेवायला मदत करतो. हे जरी साधं वाटत असलं ना, तरी याच क्षमतेवर अनेक मोठी आणि गुंतागुंतीची कामं अवलंबून असतात. ओके, ही झाली अगदी बेसिक गोष्ट. पण याचा वापर नक्कीच यापेक्षा मोठ्या कामांसाठी होत असणार, म्हणजे भविष्याचं नियोजन वगैरे. बरोबर. इथेच या आवाजाचं दुसरं महत्वाचं कार्य समोर येतं. सिम्युलेशन आणि नियोजन. आपलं मन हे एक प्रकारचं व्हर्च्युअल रियालिटी सिम्युलेटर आहे, असं म्हणायला हरकत नाही. व्हर्च्युअल रियालिटी सिम्युलेटर. इंटरेस्टिंग. हो, समजा उद्या तुमचं एक महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. तुम्ही मनातल्या मनात त्याचा सराव करता. मी काय बोलणार आहे, कोणते मुद्दे मांडणार आहे. एवढंच नाही तर श्रोते काय प्रश्न विचारू शकतील. आणि त्यावर मी काय उत्तरं देईन याचाही विचार आपण करतो. अगदी. हा एक प्रकारचा मानसिक सरावच असतो. एक रिहर्सलच झाली. यामुळे प्रत्यक्ष वेळी चुकायची शक्यता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. बरोबर. ही क्षमता आपल्याला भविष्यासाठी तयार करते आणि धोके टाळायला मदत करते. हे प्रेझेंटेशनचं उदाहरण अगदी पटलं. पण मला वाटतं हा आवाज कधी-कधी आपल्याला काहीतरी करण्यापासून थांबवतो सुद्धा. जसं की रात्री फ्रीज उघडून काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की आतून कोणीतरी थांब म्हणतं. तोही याच क्षमतेचा भाग आहे का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हे या आवाजाचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कार्य आहे आत्मनियंत्रण. तो आतला आवाज आपल्याला तात्काळ मोहांपासून दूर ठेवून दीर्घकालीन फायद्याचा विचार करायला लावतो. हे करू नकोस, सकाळी पश्चाताप होईल, किंवा आत्ता अभ्यास कर, परीक्षेच्या वेळी फायदा होईल, हे सगळं बोलणारा तोच आतला आवाज असतो. आणि इथून क्रॉस यांच्या मते हा आवाज आपल्याला आपलं आयुष्य एका कथेच्या स्वरूपात मांडायला पण मदत करतो. म्हणजे आपल्या ओळखीसाठी, आपल्या आयडेंटिटीसाठी हे महत्वाचं आहे, असं ते म्हणतात. हो, आणि हे खूप खोलवर जाणारं कार्य आहे. आपण आपल्या अनुभवांना आणि आठवणींना जोडून एक सुसंगत कथा तयार करतो. मी असा का आहे, किंवा माझ्यासोबत असं का घडलं, या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण ही कथा मनातल्या मनात तयार करत असतो. या कथा आपल्याला जीवनाला अर्थ देतात आणि कठीण काळात टिकून राहायला मदत करतात. म्हणजे थोडक्यात हा आतला आवाज आपलं आयुष्य घडवणारं एक अविश्वसनीय साधन आहे. एक सुपरपॉवरच आहे. हो, नक्कीच. पण प्रत्येक सुपरपॉवरची एक गडद बाजू असतेच, नाही का? जेव्हा हेच साधन, हाच आवाज आपल्या विरोधात काम करू लागतो, तेव्हा काय होतं? इथेच चॅटर ही संकल्पना येते, बरोबर? अगदी. चॅटर म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. जेव्हा आपण एखादी समस्या सोडवण्यासाठी अंतर्मुख होतो, पण आपल्याला काही उपाय सापडत नाहीत, आणि आपण त्याच नकारात्मक विचारांमध्ये अडकून पडतो, तेव्हा त्याला चॅटर म्हणतात. तो आवाज जो आपल्याला मदत करायला हवा, तोच आपल्याला त्रास देऊ लागतो. आपण चिंता, काळजी यांच्या दुष्टचक्रात अडकतो.
म्हणजे विचारांची गाडी रुळावरून घसरते आणि एकाच वर्तुळात फिरू लागते. उत्तम उपमा आहे. आपण फक्त समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या समस्येमुळे आपल्याला होणाऱ्या त्रासावर म्हणजे भावनांवर लक्ष केंद्रित करू लागतो. माझ्यासोबतच असं का होतं, मी किती मूर्ख आहे, आता सगळं संपलं, असे विचार सुरू होतात. आणि याचे परिणाम लगेच दिसायला लागतात नाही का? सर्वात पहिले म्हणजे आपलं लक्ष पूर्णपणे विचलित होतं. हो, कारण चॅटर आपलं सगळं मानसिक लक्ष म्हणजे अटेन्शनल रिसोर्सेस वापरून टाकतं. त्यामुळे दुसरं काही काम करणं जवळपास अशक्य होतं. आणि इतकंच नाही. त्याचा परिणाम नात्यांवरही होतो असं तुम्ही म्हणाला होता. तू कसा? हो, जेव्हा आपण चॅटरमध्ये अडकतो तेव्हा आपण सतत आपल्या समस्यांबद्दल बोलत राहतो किंवा त्या विचारात इतके घडून जातो की समोरचा ऐकूनच घेत नाही. आणि मग आपली चिडचिड वाढते. कधीकधी आपण आपला राग, निराशा भलत्याच व्यक्तीवर काढतो. समजा ऑफिसमध्ये काही झालं तर त्याचा राग घरी येऊन पार्टनरवर किंवा मुलांवर निघतो. बरोबर. याला मानसशास्त्रात विस्थापित आक्रमकता म्हणतात. हे नात्यांवर होणारे परिणाम तर मी समजू शकतो, पण मला ही गोष्ट जास्त काळजीत टाकतेय की हा सगळा मनातला खेळ फक्त मनापुरता मर्यादित नाहीये. याचे शारीरिक परिणाम पण आहेत. ते नेमके कसे? इथेच गोष्ट खूप गंभीर बनते. आपण नेहमी ऐकतो की स्ट्रेस किल्स म्हणजे तणावामुळे मृत्यू होतो. पण हे वाक्य पूर्णपणे खरं नाही. तणावाची प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेस रिस्पॉन्स ही मुळात आपल्या संरक्षणासाठी बनलेली एक यंत्रणा आहे. म्हणजे धोक्याच्या वेळी आपलं शरीर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातं. ही गरजेची गोष्ट आहे. मग समस्या कुठे निर्माण होते? समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ही तणावाची प्रतिक्रिया दीर्घकाळ टिकून राहते. म्हणजे ती क्रॉनिक बनते. आणि चॅटर नेमकं हेच काम करतं. समजा तुमच्यासोबत ऑफिसमध्ये एखादी तणावपूर्ण घटना घडली. ती घटना काही तासांत संपूनही जाते. पण चॅटरमुळे ती घटना आपल्या मनात संपत नाही. आपण घरी आल्यावर, रात्री झोपताना सतत त्या घटनेबद्दल विचार करत राहतो. अच्छा, मी तसं बोलायला नको होतं. आता पुढे काय होईल? असे विचार. हो, हे विचार त्या घटनेला मनात पुन्हा पुन्हा जिवंत करतात. म्हणजे जरी वाघ जंगलात निघून गेला असला तरी आपल्या मनात तो अजूनही आपल्या मागे लागलेलाच आहे. आणि आपलं शरीर त्यानुसारच प्रतिक्रिया देत राहतं. अगदी बरोबर. आपण त्या घटनेला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा जिवंत ठेवतो. यामुळे आपल्या शरीरातील स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीम सतत सक्रिय राहते. आणि जेव्हा असं महिनोन्महिने, वर्षानुवर्ष घडतं, तेव्हा त्याचे गंभीर शारीरिक परिणाम दिसू लागतात. आणि हे परिणाम नेमके काय आहेत? इथेच मला वाटतं की या चर्चेचं गांभीर्य दडलेलं आहे. हो, संशोधनातून असं दिसून आले आहे की दीर्घकाळ चालणाऱ्या चॅटरमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज होण्याचा धोका वाढतो. दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे शरीरात दीर्घकाळ टिकणारी सूज म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन निर्माण होते. एक मिनिट, ही सूज म्हणजे काय? म्हणजे हातापायाला येणारी सूज तशी? नाही, हा महत्वाचा फरक आहे. ही काही दृश्य सूज नाही. ही एक अदृश्य, अंतर्गत सूज असते. म्हणजे आपलं शरीर सतत एका लढण्याच्या मोडमध्ये राहतं आणि आपल्याच रोगप्रतिकारशक्तीच्या पेशी हळूहळू निरोगी पेशींना नुकसान पोहोचवू लागतात. आणि काही अभ्यासांमध्ये तर दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक तणावाचा संबंध काही प्रकारच्या कर्करोगाच्या वाढीशी सुद्धा जोडला गेला आहे. बापरे, म्हणजे आपण ज्याला फक्त जास्त विचार करणं म्हणून सोडून देतो, ती गोष्ट आपल्या शरीरातल्या इम्युन सिस्टमवर थेट हल्ला करण्याइतकी गंभीर असू शकते. हो, ही केवळ मानसिक नाही तर एक शारीरिक समस्या आहे. म्हणूनच रिच अँड शाह म्हणतात की चॅटरचे नकारात्मक परिणाम किती गंभीर असू शकतात हे शब्दांत सांगणं कठीण आहे. तर मग याचा अर्थ काय? ज्यांना चॅटरचा अनुभव येतो ते हारले आहेत का? कारण असा अनुभव तर जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी येतोच. नाही, अजिबात नाही. आणि हाच या संशोधनातला सर्वात महत्त्वाचा आणि आशेचा किरण आहे. चॅटरचा अनुभव येणं म्हणजे आपण कमकुवत किंवा सदोष नाही, तर आपण माणूस आहोत. मानवी अवस्थेत आपले स्वागत आहे, असं ते म्हणतात. म्हणजे यावर उपाय आहेत. ही खूप चांगली बातमी आहे. हो, नक्कीच आहेत. इथन क्रॉस याला विज्ञान आधारित टूलकिट म्हणतात. आपल्या आतल्या आवाजावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक शास्त्रीय साधनं उपलब्ध आहेत. ओके, तर या टूलकिटमधल्या एखाद्या ठोस साधनाबद्दल सांगाल का? नक्कीच. एक खूप प्रभावी साधन म्हणजे विधी तयार करणं. जेव्हा आपण चॅटर अनुभवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले विचार आपल्या नियंत्रणात नाहीत. सगळं काही नियंत्रणाबाहेर गेलंय असं वाटतं. आणि विधी यामध्ये कशी मदत करतात? इथे विधी म्हणजे पूजा अर्चा वगैरे नाही, बरोबर? नाही. इथे विधी या शब्दाचा अर्थ व्यापक आहे.
विधी म्हणजे काय तर विशिष्ट क्रमाने केलेल्या आणि प्रत्येक वेळी अगदी त्याच प्रकारे केलेल्या वर्तनांचा एक संच. जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरलेल्या पद्धतीने ठरलेल्या क्रमाने करतो तेव्हा आपल्याला नियंत्रणाची आणि सुव्यवस्थेची भावना मिळते. ही बाह्य सुव्यवस्था मनातला गोंधळ शांत करायला मदत करते. एक उदाहरण देता येईल का? सर्वोत्तम उदाहरण आहे महान टेनिसपटू राफेल नदालचं. नदाल स्वतः म्हणतो की टेनिस कोर्टवर त्याच्यासाठी सर्वात मोठं आव्हान प्रतिस्पर्धी नसून त्याच्या डोक्यातील आवाजांवर नियंत्रण मिळवणं हे आहे. अरे हो, तो पाण्याच्या बाटल्या विशिष्ट पद्धतीने ठेवतो. मी पाहिलं आहे ते. बरोबर. तो खेळादरम्यान ब्रेक झाल्यावर आपल्या बेंचकडे जातो, आधी एका बाटलीतून पाणी पितो, मग दुसऱ्या बाटलीतून पितो आणि मग दोन्ही बाटल्या अगदी अचूकपणे त्यांचं लेबल कोर्टकडे तिरकस करून पुन्हा जागेवर ठेवतो. प्रत्येक वेळी प्रत्येक मॅचमध्ये तो हेच करतो. हा एक विधी आहे. कमाल आहे. म्हणजे ही छोटीशी कृती त्याला आपला चॅटर शांत करून पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित करायला मदत करते. हो, या कृतीमुळे त्याला नियंत्रणाची भावना मिळते. जग गोंधळलेलं असू शकतं, मॅच हाताबाहेर जात असू शकते, पण ह्या बाटल्या माझ्या नियंत्रणात आहेत. म्हणजे नदाल टेनिस कोर्टवरच्या चेंडूवर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या डोक्यातल्या विचारांवर नियंत्रण मिळवतो आणि त्यासाठी तो पाण्याच्या बाटल्यांसारख्या साध्या गोष्टी वापरतो. अगदी. आणि यामागे मानसशास्त्र आहे. जेव्हा जग अनिश्चित वाटतं तेव्हा आपलं मन नियंत्रणात असलेल्या गोष्टी शोधतं. विधी आपल्याला ते नियंत्रण देतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट जोडायला हवी, म्हणजे सर्वांसाठी आणि सर्व परिस्थितीत काम करेल असं एकच जादुई साधन नाहीये, नाही का? अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकासाठी कोणतं साधन किंवा साधनांचं मिश्रण सर्वोत्तम काम करतं हे शोधणं हे खरं आव्हान आहे. काहींसाठी विधी काम करतील तर काहींसाठी निसर्गात फिरणे किंवा जवळच्या मित्राशी बोलणे अधिक प्रभावी ठरू शकतं. चला तर मग आजच्या चर्चेचा आढावा घेऊया. आपण सुरुवात केली ती आपला आतला आवाज एका सुपर पॉवरसारखा कसा आहे हे बघून. हो, आपण पाहिलं की आपला आतला आवाज हा नियोजन, आत्मनियंत्रण आणि आपली ओळख घडवण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. पण त्याची गडद बाजू म्हणजे चॅटर आपल्याला नकारात्मक विचारांच्या दुष्ट चक्रात अडवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चॅटर दीर्घकाळ तणाव निर्माण करून हृदयविकार आणि दीर्घकालीन सूज यांसारखे गंभीर शारीरिक परिणाम घडवू शकतो. पण चांगली बातमी ही आहे की आपण हतबल नाहीये. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राफेल नदालच्या विधींसारखी अनेक विज्ञान आधारित साधनं उपलब्ध आहेत. आपल्याला फक्त प्रयोग करून स्वतःसाठी योग्य साधन शोधायचंय. बरोबर. आपल्या आतल्या आवाजाचा गुलाम होण्याऐवजी त्याचा मालक होणं शक्य आहे. आजच्या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. स्रोतामध्ये असं म्हटलं आहे की आपण स्वतः, इतरांसोबतच्या नात्यांद्वारे आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी संवाद साधून चॅटरवर नियंत्रण मिळवू शकतो. यावरून एक विचार मनात येतो. राफेल नदालचा विधी हा त्याच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, पाण्याच्या बाटल्या. आपल्या आयुष्यात जेव्हा विचार नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा आपल्या सभोवतालच्या कोणत्या छोट्या भौतिक गोष्टींमध्ये सुव्यवस्था निर्माण केल्याने आपल्या मनातील गोंधळ शांत होऊ शकतो. कदाचित आपलं कामाचं टेबल आवरण्याने, कपाटातली पुस्तकं व्यवस्थित लावण्याने किंवा अगदीच सकाळी उठून आपला बिछाणा व्यवस्थित करण्याच्या साध्या कृतीने. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.